मी ईश्वरी. माझं वय 27 वर्ष. मी माझ्या शिक्षणात आणि स्वप्नात दंग असणारी एक मुलगी. आमचं घर आधुनिक होतं, पण विचार मात्र जुन्या मूल्यांना जपणारे. घरात जेव्हा आदित्य राहायला आला, तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की नात्यांचे अर्थ इतक्या वेगाने बदलतील. आदित्य हा माझ्या आत्याचा मुलगा, पण तो आमच्या घरी आल्यापासून आम्ही सख्ख्या भावंडाप्रमाणेच वागत होतो. दिसायला राजविंडा आणि स्वभावाने तो अत्यंत शांत असलेला आदित्य नाशिकच्या एका प्रथितयश कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता. त्याची आणि माझी मैत्री इतकी घट्ट होती की आम्ही तासनतास गप्पा मारायचो. पण त्या मैत्रीच्या आड एक सुप्त आकर्षण दडलेलं होतं. त्याची जाणीव आम्हाला दोघांनाही नव्हती. नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता आई बाबा कामासाठी बाहेर पडले. घराचा मुख्य दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला आणि शांतता पसरली. आदित्य त्याच्या रूममध्ये ऑफिसच्या कॉल्समध्ये व्यस्त होता. मी माझं आवरण्यासाठी नानी घरात बाथरूममध्ये गेले. आमच्या घरची रचना अशी होती की ती बाथरूमच्या खिडकीची काच जरी अपारदर्शक असली तरी बाहेरून जर कोणी खिडकीच्या अगदी जवळ उभं राहिलं तर त्याची अस्पष्ट आकृती आतून जाणवायची. मी पाण्याचा नळ सुरू केला. गरम पाण्याचा वाफारा वातावरणात भरून राहिला होता. पण अचानक आरशावरची वाफ पुसताना माझी नजर खिडकीकडे गेली. तिथे काहीतरी हालचाल झाली. माझं काळीज एका क्षणासाठी धपापलं. सुरुवातीला वाटलं की बाहेरच्या बागेतील झाडं वाऱ्याने हलत असतील, पण नाही, ती हालचाल झाडाची नव्हती. खिडकीच्या काचेवर एक गडद सावली स्थिर झाली होती. कुणीतरी बाहेर अगदी श्वास रोखून उभं होतं. खिडकीची ती फटीसारखी उघडणारी बाजू, तिथून कोणीतरी आत डोकावण्याचा प्रयत्न करत होतं. कोण आहे का तिथे, मी हळूच विचारलं. पण माझा आवाज भीतीने थरथरत होता. बाहेरून काहीच उत्तर आलं नाही. ती सावली तशीच काही सेकंद तिथे राहिली आणि मग अत्यंत सावध पावलांनी तिथून सरकली. मी घाईघाईने बाहेर आले. माझं डोकं चक्रावून गेलं होतं. आदित्य तर नसेल, पण तो तर इतका समजूतदार आहे, तो असं कसं करेल? मी हॉलमध्ये आले तर आदित्य सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. त्याचा चेहरा एकदम शांत होता, जणू काही झालंच नाही. पण त्याच्या कपाळावर घामाचे काही थेंब चमकत होते. नाशिकच्या त्या कडाक्याच्या थंडीतही त्या पूर्ण दिवशी माझ्या डोक्यात तेच विचार चक्रात होते. संशय आणि विश्वास याच्यात युद्ध सुरू होतं. अखेर मी ठरवलं की स्वतःला सिद्ध केल्याशिवाय शांत बसायचं नाही. दुसऱ्या दिवशी मी एक धाडसी पाऊल उचललं. मी माझा जुना कॅमेरा एका छोट्याशा टेडी बिअरमध्ये लपवून तो खिडकीच्या बाहेर असलेल्या बागेतील कुंड्याच्या मध्ये अशा प्रकारे सेट केला की तिथला प्रत्येक कोपरा टिपला जाईल. संध्याकाळी जेव्हा आदित्य जिममध्ये गेला तेव्हा मी तो कॅमेरा काढला आणि फुटेज चेक केलं. माझ्या काळजाचा ठोका चुकला. व्हिडिओमध्ये आदित्य अत्यंत सावधपणे इकडे तिकडे पाहत खिडकीपाशी आला होता. त्याच्या डोळ्यात एक अनावर ओढ आणि भीती मिश्रण स्पष्ट दिसत होतं. तो तिथे उभा राहून जे काही करत होता ते पाहून मला धक्का बसला आणि त्या धक्क्यासोबत माझ्या मनात एक वेगळीच वीज चमकून गेली. तो केवळ माझा आत्तेभाव नव्हता, तर तो माझ्या रूपाचा वेडा चाहता झाला होता. त्या रात्री आम्ही दोघे जेवायला बसलो होतो. मी मुद्दाम त्याच्या ताटात भाजी वाढताना त्याचा हाताला स्पर्श केला. तो दचकला. काय झालं आदित्य, आज खूप दचकायला होतंय? मी स्मित हास्य करत विचारलं. काही नाही ग ईश्वरी, कामाचा ताण आहे थोडा, तो नजर चोरून म्हणाला. मी माझा फोन काढला आणि तो व्हिडिओ प्ले करून त्याच्यासमोर धरला. आणि त्या कामाच्या तणावाचं काय? आदित्यच्या हातातला घास खाली पडला. पूर्ण घरात शांतता पसरली. फक्त घड्याळाचा टिकटिक आवाज येत होता. त्याने हळूच मान वर केली. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता, त्यापेक्षाही जास्त काहीतरी होतं. एक कबुली, ईश्वरी, मला माहीत नाही मी हे का केलं, पण तुझ्याबद्दलची ओढ मला तिथे खेचून आणते. तो अत्यंत कातर आवाजात बोलला.
त्या क्षणी मला समजलं की हा संशयास्पद क्षण संपला असून एक नवीन रोमांचक आणि गुप्त नात्याची सुरुवात झाली आहे. आईबाबा झोपल्यानंतर मी धाडस करून आदित्यच्या खोलीत गेले. तो त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता. मी हळूच त्याच्या मागे जाऊन उभे राहिले आणि म्हटलं, आदित्य, आज बागेत खूप शांतता होती ना? तो दचकला. ईश्वरी, मला काय बोलावं समजत नाही. मला माहीत आहे हे अत्यंत चुकीचं आहे, तो अडखळत म्हणाला. मी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. आदित्य, आपण सख्खे भाऊ बहीण नाही आहोत हे तुलाही ठाऊक आहे. मग ही चोरी कशासाठी? जर तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भावना असतील तर त्या चोरून पाहणे इतक्या व्यस्त का आहेत? माझ्या या अनपेक्षित प्रश्नाने तो चक्रावून गेला. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, तुझ्या सौंदर्याने आणि तुझ्या स्वभावाने मी भारावून गेलो होतो. ही ओढ इतकी तीव्र होती की मला कशाचंच भान राहिलं नाही. मला वाटलं तू माझा तिरस्कार करशील. मी हसले आणि त्याचा चेहरा हातात घेतला. आदित्य, उद्या आईबाबा पूर्ण दिवस पुण्याला लग्नाला जाणार आहेत. आपण दोघीच असू. यात वेळी आपल्याला एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. मग चोरून कशासाठी पाहायचं? दुसऱ्या दिवशी नाशिकचं वातावरण अधिकच रोमॅन्टिक झालं होतं. घर रिकामं होतं आणि आदित्यने त्याचा सगळा संकोच त्यागला होता. आम्ही तासनतास गप्पा मारल्या, आमच्या भविष्याबद्दल बोललो आणि एकमेकांबद्दल वाटणाऱ्या त्या ओढीचा स्वीकार केला. चोरून पाहण्याचा तो खेळ आता एका उत्कट आणि प्रामाणिक नात्यात बदलला होता. आम्ही ठरवले की हे जग, समाज आणि नात्यांच्या व्याख्या आपल्यासाठी वेगळ्या असतील. मानवी मन आणि त्यातील भावना खूप गुंतागुंतीच्या असतात. कधीकधी चुकीच्या मार्गाने सुरू केलेला प्रवाससुद्धा योग्य संवादाने एका सुंदर वळणावर येऊ शकतो. कोणत्याही नात्यात चोरी करण्यापेक्षा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या भावनांचा आदर करतात तेव्हा समाजाच्या नियमापेक्षा मनाचा आवाज अधिक मोलाचा ठरतो. धन्यवाद.